आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी मी स्वागत करीत आहे. वचन जाऊया स्तोत्रसंहिता 107:30 वचनामध्ये आराम भेटल्यामुळं त्यांना खूप आनंद वाटला. कारण इथे वचन असं सांगते, समुद्रामध्ये यात्रा करणारे जेव्हा आंधी तुफान आणि मोठं वादळ येतो तर त्यांना भीती वाटतो, आमच्या जहाज बरोबर जाणार की नाही असे भीती वाटतो. बायबलमध्ये गोष्ट आहे, मार्क 4 अध्याय 39 वचनामध्ये तिथं असं लिहिलेलं आहे, येशू उडगीमध्ये उभा राहिला आणि तिथे आंधी तुफान एवढं मोठं वारा सुटलेलं आहे आणि समुद्राचे लहरे वर उचलले आहे. आणि येशूचं शिष्य, येशू आराम करतो, येशू शिष्यानं जगवलं, म्हणा हे प्रभू आम्ही सगळं डुबून मरणार आहे, आमची काय तुझ्या काळजी नाही का असा ओरडू लागले. पण कारण का आंधी तुफान आलं, त्या उडगी एवढं हलायला लागलं आणि संपूर्ण उडगीमध्ये पाणी भरायला लागलं. थोडक्यात आता ती उडगी डुबणार आहे, पण येशू आरामाने झोपलेला आहे. त्याने जगवलं येशूला. येशू उभा राहिला आणि त्या वाऱ्याला पाहून, त्या तुफानाला पाहून आणि लहराला पाहून म्हटला, हे घबरा, ओरडू नको. एवढं येशूने आवाज दिला, सगळं शांत झालं. वारा थांबली आणि वर उठणारा सर्व समुद्राची लहरे आपल्या खाली आले. सगळ्यांना भीती वाटला. हो, याच्या वचनामध्ये किती अधिकार आहे. ते समुद्राला पाहून, आंधी तुफानाला पाहून तो ओरडायला लागला आणि सगळं काही शांत झाले. माझ्या प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये कुठलं वादळ तुम्हाला सतवत आहे, कुठलं दुःख तुम्हाला सकवत आहे, कुठला आजारपणा सतवत आहे, कुठला पाप, येशू आमच्यासाठी आपल्या पाप, आमच्या सर्व रोग सर्व ते आपल्या अंगावर घेऊन बरस्तंभावर आपला जीव दिला आणि जिवंत उठला. आपला जिवंत परमेश्वर आहे. त्याच्याकडे या सर्व आंधी तुफान वादळ सर्व थांबून राहणार. तुमच्या जीवनामध्ये आरामाने आनंद भेटणार. चला प्रार्थना करूया. हो तर दे बापा, धन्यवाद. तो सर्व आंधी तुफान वादळ लहर सगळ्यांना एक शब्दामध्ये घबरा एवढं ओरडला आणि सगळं गप्प झाले. प्रभू, आज वचनाच्या जीवनामध्ये जे पाप किंवा कुठला रोग, कुठला संकट त्यांना सतवित आहे, एक वारासारखं, एक तुफानासारखं त्यांना सतवित आहे, येशूच्या नावाने सर्व वारा तुफान सगळं थांबू दे. थांब येशूच्या नावाने. जीवनामध्ये आराम भेटू दे प्रभू. आणि येशूच्या नावाने त्यांना पाप क्षमा भेटू दे, पापापासून सुटकारा भेटू दे आणि जीवनामध्ये शांतीचे जीवन त्यांना दे प्रभू. आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागे पण ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. आपण उद्या सकाळी पुन्हा भेटूया.